सुंदर असा चेंडू या ठिकाणी कोण कोण आहे कॉमेंट्रीसाठी तुझं स्वागत आहे या ठिकाणी मनापासून संजय शिंदेना फोन कर. हॅलो हॅलो. चला मॅचला सुरुवात झाली आहे. पहिली ओव्हर घेऊन मैदानाच्या आतमध्ये ॲज अ आयकॉन साहिल गुडेकर टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये पहिली ओव्हर घेऊन मैदानाच्या आतमध्ये राईट आर्म द विकेटने स्ट्राईक वरती. यावेळेला पहा प्रचंड वेगातील बॉल मागे विकेट किपर शौकत शौकत करून बॉल निसटले आणि बघता बघता पहा धाव घेण्याचा प्रयत्न. ह्या धावफलकावरती पाहायला गेलं तर 3 चेंडू आणि 5 धावा. साहिल गुरेकर हा नाव महत्वाचा आहे. स्ट्राईक वरती बॅट्समॅन परशुराम अंधेरे या वेळेला बिग हिट केलाय, फटका फसलाय आणि पहा स्वप्प झेल फैजान त्याच्या हातातून निसटलाय या मॅचचा आशेचा किरण. तो परशुराम अंधेरे हेलिकॉप्टर बॉय फसला होता फटका, परंतु फैजान एक महत्वाची कॅच ती ड्रॉप केली आहे. प्रत्येक वेळेला साहिल यावेळेला पहा चांगला बॉल, परंतु अंपायर पहा अंपायर म्हणतात आता रिव्ह्यूची मागणी केली आहे व्हाईट बॉल साठी. पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये एक महत्वाची मॅच सेमीफायनलचा थरार आणि पहा गोलंदाजी मार्क वरती साहिल गुडेकर आणि स्ट्राईक वरती परशुराम अंधेरे हेलिकॉप्टर बॉय या नावाने त्याची ओळख आहे. परशुराम व्हाईट साठी मागणी केली अंपायर करे रिव्ह्यू. अंपायर ही फेअर डिलिव्हरी आहे, डॉट बॉल. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचले 5 बॉल आणि धावफलकावरती धावा 6. लास्ट टू गो शेवटचा चेंडू घेऊन साहिल गुरेकर शेवटचा बॉल. यावेळेला पहा हाफ ट्रॅकर आरव्या बॅटने, परंतु तिथे आहे श्रवण आणि कोणतीच चूक नाहीये. बॅट्समॅन परत एक वेळेला मैदानाच्या बाहेर. पाहायला गेलं तर सलामीची जोडी रोहित आणि परशुराम, त्यातून आता रोहितला माघारी पटावा लागेल. न्यू बॅटर या टीमचा एक्स्ट्रा प्लेअर इथे कॉमेंट्री बॉक्स कडे यायचा आहे. बॅटर आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैष्णव आणि आता दुसरी ओव्हर घेऊन मैदानाच्या आतमध्ये आमंत्रित केलंय मुनीम बहूर. हा देखील एक चांगला गोलंदाज आहे गोडेगाव यांच्याकडून जर पाहायला गेलं तर. मुनीम नेहमी चांगली गोलंदाजी करतो. आज मुनीम आता दुसरी ओव्हर घेऊन मैदानाच्या आतमध्ये मुनीम बहूर आणि स्ट्राईक वरती हेलिकॉप्टर बॉय नाव त्याचा परशुराम अंधेरे.
आता दुसरी ओळ घेऊन मैदानाच्या आतमध्ये मुनीम आणि स्ट्राईक वरती एक मोठा आणि कडवा आव्हान तो परशुराम अंधेरे. परश्या मुनीम दुसरी ओळ घेऊन पहिला चेंडू मुनीम राईट आर्म द विकेटने परशुरामसाठी. मुनीम बहूर यावेळेला पहा आल्या आल्या हो 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 काय बॉल टाकलाय. मुनीम बहूर एकदा गोलंदाजी आवडते तर टाल्यांचा गजर व्हायला काही हरकत नाहीये. मुनीम पहा सकाळपासून ते गोलंदाजी करतात. त्यांचे कंटिन्यू मॅचेस होते चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. परंतु आता परत एक वेळेला मुनीम आपल्या संघासाठी दुसरी ओव्हर घेऊन मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल डॉट टाकलाय. परंतु स्ट्राईक वरती परश्या दुसरा चेंडू घेऊन मुनीम यावेळेला पहा उडवल्या तिथे फिल्डर आहे फरदीन. परंतु पहा बघता बघता एक धाव आणि एकाच धावाने समाधान मानावं लागेल. पहिला चेंडू डॉट टाकला त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक धाव. स्ट्राईक वरती वैष्णव तर बॉलिंग साठी मुनीम बहूर. वैष्णव साठी परत एक वेळेला मुनीम. यावेळेला पहा प्रचंड वेगातील बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. परंतु आता मुनीम देखील म्हणतायत नाही नाही. काय गोलंदाजी करतोय मुनीम. डॉट बॉल येतोय. 3 चेंडूची समाप्ती आणि धावफलकावरती धावा जाऊन पोहोचलेत 7 या आकड्यावरती. प्रत्येक वेळेला मुनीम. यावेळेला पहा आणखीन एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न. तिथे मागे प्रोटेक्शन शौकत आहे आणि बघता बघता एक धाव आणि आता स्ट्राईक वरती परशिया. पहा 4 चेंडू आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचले 7 या आकड्यावर. धन्यवाद उसेफा यांचा आवाज आपण यापूर्वी आपण ऐकत होतात. सगळ्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. एक मानाची दमदार टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा तुम्हा सर्वांच्या भेटीला आली आहे. नाव आहे OGPL. पहिली सेमीफायनलची मॅच जय भवानी सोनाची वाडी परशुराम अंधेरे स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला हेलिकॉप्टर बॉलच्या बॅट मधून पाहतोय अगुट टप्प्याचा बॉल पाहिला. बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6. बंटी परशुराम अंधेरे अर्थात परशा या नावानं जास्तीची प्रसिद्धी त्यांनी या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये मिळवले. तो परशुराम अंधेरे आपल्याला पाहायला मिळतोय. नावे गावचा सुपरस्टार आज OGPL ची स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालाय. या वेळेला टप्पा पडलाय. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. परंतु मी कौतुक करेल मुनीम या गोलंदाज देखील. परशुराम होता वैष्णव होता त्याच्या समोर गोलंदाजी केली आणि फक्त 8 धावा त्याने खर्च करताना पाहायला मिळाला. टीमची धावा संख्या धावपकावरती पाहायला मिळते 4 या आकड्यावरती. 14 रन ऑन बोर्ड. 7च्या सरासरीनं सध्याच्या घडीला बॅटिंग सुरू आहे. एका साईडला जय भवानी सोनाची वाडी टीम ओनर संध्याताई शिरनामे यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. तर समोर सरपंच सैलवॅन हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मुक्तारभाई वेळासकर नसीरभाई वेळासकर आणि त्याचवेळेला विद्यमान सरपंच जुबेरभाई अब्बासी यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल गुडेकर वर्सेस परशुराम अंधेरे. ही बॅटल आपल्याला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल आणि यासाठी प्रेक्षक वर्ग दाखल झालेत. पहिलाच बॉल या वेळेला आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. वैष्णव बागवे स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. कविलबाल गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू युवा आहे. परंतु स्वतःला इथून पुढे सिद्ध करावं लागेल. स्पर्धा फार मोठी आहे OGPL. बॅकफुटला आलेत. पंच केलाय. पंच पॉवरफुल आहे. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे व्यासपीठाला मानवंदना देणारा चौकार.
वैष्णवच्या बाट मधून तो आपल्याला एक चांगल्या अप्रतिम दर्जाचा फटका. हो, या वेळेला अपरकट केलाय स्टायलिश पद्धतीने, कलात्मकतेचा आपण पाहतोय वापर केलाय. बॉलला पाठवून दिलाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4. सर्वेश गोरेगावकरांची टीम, वेश शिंदे, प्रज्वल, ताबा घ्यायचा आहे लाईन मनचा त्या बाजूला जा, जिथे रस्ता आहे तिथे पटापट. निश्चितपणाने, कारण की आपण पाहतोय 2 दिवस 2 रात्र तर आपण मजा घेतली. चला, बॉल प्रोव्हाइड करा मैदानाच्या आतमध्ये. विनंती असेल आमच्या संपूर्ण आयोजन टीमला बॉल. 2 दिवस आपण 2 रात्र फार मेहनत घेतली आहे, परंतु ही रात्र फार महत्वाची आहे तुम्हा सर्वांसाठी. त्यामुळे संपूर्ण आमचे जे व्हॉलंटियर्स आहेत त्यांना विनंती करेन आपण कृपया करून मैदानाच्या चौफेर जा आणि संपूर्ण स्पर्धेची काळजी घ्या. संजय सर, तुम्हाला दिशांत दिलाय, अष्टपैलू आयकॉन, आणि तो स्कोरर म्हणून काम करतोय, हे निश्चित अभिमान आहे. दिशांत, व्हेरी वेल डन, थँक्यू. निश्चितपणाने पहिल्या दिवसापासून अचूक कामगिरी करतोय, अचूक स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याही पलीकडे जर पाहायला गेला तर मैदानाच्या आतमध्ये दिशांची फटकेबाजी आपण पाहिली आणि गोलंदाजी करत असताना विकेट सुद्धा पाहिला. म्हणजे एक परफेक्ट ऑलराऊंडर दिशांत केसरकर, तो सुद्धा इन ऍक्शन आपल्याला सेकंड सेमीफायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धाव्यात मैदानाच्या दिशेने जिथे आपण पाहतोय साहिलने पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या, परंतु आता वैष्णव देखील सांगतोय हो माझ्यामध्ये आहे दम. या वेळेला अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, इथून पुढे चिकी सिंगल घ्यायची आहे. परशुराम यांचा कॉल इथून पुढे आपण पाहतोय. फेकी करतील तोपर्यंत 22च्या स्वरूपामध्ये ही सिंगल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावा संख्या पुढे चालली आहे ती म्हणजे अर्थात 23 आकड्यावरती. 23 आकड्यावरती आपण पाहतोय टीमची धावा संख्या. पहिली सेमीफायनल मित्रांनो तुम्हा सर्वांच्या भेटीला आली आहे. स्पर्धा आता आपण पाहतोय शेवट्याकडे निघेल, कारण का ही शेवटची रात्र सध्याच्या घडीला सुरू आहे. या वेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे, हवेमध्ये बॉल. विकेट कीपर कोणतीही चूक करणार नाहीये. सर्वाधिक मोठी विकेट संघाचा सरसेनापती कर्णधार कॅप्टन परशुराम. बाद. इथून पुढे आपल्याला विकेट येताना पाहायला मिळाली. ते 20-2 सध्याची परिस्थिती. इथून पुढे आपण पाहतोय नवीन फलंदाज इथून पुढे आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. अगदी आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती प्रथम मोरे, आणखीन एक कविलवाल गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आता मात्र गोरेगाव नगरीमध्ये दाखल झालाय. ओम फाउंडेशन या स्पर्धेमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतोय. 23-2 फॉरवर्ड डिफेन्स करण्याचा प्रयत्न, इथून पुढे सिंगल घेण्याचा इरादा आपल्याला पाहायला मिळाला दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. आणि शेवटच्या बॉलवरती इथून पुढे आपल्याला सिंगल अर्जित होताना पाहायला मिळेल. बघता बघता आपण पाहतोय षटक क्रमांक 3चा खेळ संपला आणि टीमची धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते 24 आकड्यावरती. 24 ऑन बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. 3 षटकांचा खेळ संपला, अजूनही 2 षटकांचा खेळ इथून पुढे बाकी असेल. 2 षटकांमध्ये जय बाबानी सोनाची वाडी कुठपर्यंत मजल गाठेल, धावा बनवाव्या लागणार आहेत. कारण का पहिली रात्र आपण पाहिली, शेवटची मॅच साहिल गुडेकरच्या बॅटमधून आलेल्या त्या धावा त्या फार महत्वाच्या होत्या. त्यामुळे साहिलची बॅट या संपूर्ण स्पर्धेमध्ये बोलते. त्यामुळे इथून पुढे तुम्हाला फर्स्ट हाफ मध्ये धावा बनवाव्या लागतील. 50+ किंबहुना 60 पर्यंत तरी जावं लागेल, तर तुम्ही या मॅच मध्ये फाईट देऊ शकता. षटक क्रमांक आपण पाहतोय 4था तळणासाठी बाउंड ट्रॅक वरती पनलगर गावाला बिलॉंग करणारे श्रवण शेडगे
हे आपल्याला बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होताना पाहायला मिळतील. 23-2 सध्याची परिस्थिती तर आहे आणि कविडवल गावाला बिलॉंग करणारे 2 खेळाडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. वैष्णव आणि त्याच वेळेला प्रथम. एक मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, पहिली सेमीफायनल या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते आणि आता हळूहळू प्रेक्षक वर्ग आवर्जून आपल्याला उपस्थित राहताना पाहायला मिळतील. त्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. तुमच्यामुळे ही स्पर्धा दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये अग्र क्रमांकावरती. हो, या वेळेला करापतीचा बॉल, नशिबाची साथ मिळाले. नो बॉल, त्याच्यावरती 4 धावा मिळाल्यात नशिबाच्या 5. इथून जर पाहायला गेला तर श्रवण आले, चुकीच्या पद्धतीचा बॉल डिलिव्हर केला गेला आणि त्यानंतरला जर पाहायला गेला तर मग या 5 धावा आल्यात. 29 ऑन अ बोर्ड आपण पाहतोय अद्यापर्यंत सध्याची परिस्थिती. या वेळेला समोरच्या दिशेने बॉल मार्कस होताना पाहायला मिळेल. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल मार्कस होताना पाहायला मिळतात आणि बघता बघता बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. याही वेळेला धावा मिळतील 4. धन्यवाद, थँक्यू सो मच डीसे. पहा, एक चूक मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. उडवलाय, हेलिकॉप्टर उडवलाय समोरच्या दिशेने, आपल्याला त्याच दिशेने बॉल मार्कस होताना पाहायला मिळेल. परंतु या वेळेला आपण पाहतोय फिल्डर आहेत, फिल्डिंग चांगली करतील. सिंगल इथून पुढे आपल्याला दाखल होताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 34 आकड्यावरती. 34 ऑन बोर्ड. सध्याची परिस्थिती 34 धावा अद्यापर्यंत बनल्या गेल्या आहेत, परंतु अजून धावसंख्येची गरज असेल. समोरच्या टीम मध्ये साहिल गुडेकर, शौकत वेलस्कर, उसामा आहेत बॅटिंग करण्यासाठी, त्यामुळे इथून पुढे तुम्हाला धावा बनवाव्या लागणार आहेत. रनवे मध्ये बिघाड झालाय. श्रवण पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळतील. सरपंच 11 या टीमच्या वतीनं आतापर्यंत 2च बॉलचा खेळ झालाय. 34-2 सध्याची परिस्थिती. या वेळेला खोलातला बॉल अक्षरशः खोदून काढलाय. डीपेस्ट कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स. धावा मिळते 4. चौकार. मोमेंटम शिफ्ट झालाय की काय? ज्या वेळेला पहिला स्नो बॉल त्याच्यावरती 4 धावा आला, त्यानंतरला जो धावा आता यायला लागल्यात त्या आता वाहत आहेत धावा. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, परंतु अंपायर वाईट बॉलचा इशारा इथून पुढे त्यांना पाहायला मिळेल. म्हणजे आणखीन एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाईल. टीमची धावा संख्या पुढे चालली आहे, ती म्हणजे अर्थात आपण पाहतोय 39 आकड्यावरती. 39 ऑन बोर्ड आपण पाहतोय. सध्याची परिस्थिती 39 अद्यापर्यंत बनल्या गेल्यात. खोलातला बॉल समोर तर उडवलाय, खेळाडू आहे तिथे आणि त्यानंतरला आपण पाहतोय इथून पुढे प्रयत्न चांगले होते, परंतु थोडेसे अपुरे पडले आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा 2 धावा अर्चित होताना पाहायला मिळतील. 2च्या मधीनं 41 आकड्यावरती आपण पाहतोय टीमची धावा संख्या 41. 2 बॉलचा खेळ असूनही बाकी असेल. पुढचा बॉल अगोदर टप्प्याचा थोडासा पुन्हा एकदा आपण पाहतोय समोरच्या दिशेने जास्तीच्या फटकेबाजी करण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर्स आपल्याला पाहायला मिळाला. कारण का ऑन साईड असेल, स्क्वेअर लेग, लॉंग लेग, फाईन लेग, थर्ड मॅन, पॉईंट कव्हरला तेवढे फटके नाही आले, परंतु व्ही क्षेत्रामध्ये अर्थात म्हणजे लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला खूप सारी फटकेबाजी आपल्याला होताना पाहायला मिळते. टीमची धावा संख्या 42. 42 शेवटचा बॉल षटक क्रमांक 4 मधील. नंतरची होणारी मॅच बोथ कॅप्टन्स आपण रेडी राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. शेवटचा बॉल हवेमध्ये उडवलाय. हव्यांच्या लाटांवरती स्वार ऑन बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स सीमा पार. 4 चौकार.
46 धावा आपल्याला धाबावरती पाहायला मिळतात. 46 ऑन बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. म्हणजे आपण 50 धावा संख्येचा उल्लेख करत होतो तिथपर्यंत तर ऑलमोस्ट आता हा संघ आपल्याला 4 षटकांमध्ये पोहोचताना पाहायला मिळतोय. शेवटची आणि अंतिम ओव्हर इथून पुढे आता मात्र बाकी असेल आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये आता मात्र धावा किती बनल्या जातील ते सुद्धा बघावं लागेल. 50 किंवा किंबहुना 60 धावसंख्येचा आपण उल्लेख करत होतो त्या दिशेने हा संघ अद्यापपर्यंत मी तर म्हणेन आता वाटचाल करतोय. 46 ला आपण पाहतोय 2 सध्याची परिस्थिती. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅकवरती अनेस आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. शेवटचे 6 बॉल हे फार महत्वाचे असतील या मॅचच्या दृष्टिकोनातून. शेवटचे 6 बॉलमध्ये आता कितपत धाव संख्या इथून पुढे जोडली जाईल ते बघावं लागेल. अनेस समोर बाउंड ट्रॅकवरती पहिला बॉल प्ले अँड मिस स्वरूपाचा इथून पुढे आपल्याला हा बॉल पाहायला मिळतोय आणि त्यामुळे आपण पाहतोय हा निर्धाव स्वरूपाचा बॉल. वैष्णव अद्यापर्यंत 10 बॉल फेस केलेत आणि त्यानंतर आपण पाहतोय 16 धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय त्या पद्धतीचं चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळतात परंतु यावेळेला विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. विकेट येताना पाहायला मिळते आणि त्याच वेळेला सन्माननीय आदरणीय संतताई शिरनामे यांचं हार्दिक स्वागत. स्ट्राईक तर घेतली आहे या बॉलवरती. अकुटप्प्याचा बॉल परंतु मिस टाइम स्ट्रोक आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सेकंड अटेम्प्ट मध्ये आपण पाहतोय ट्रिपल असेल. संपला प्रथमचा खेळ. धक्का क्रमांक आपण पाहतोय इथून पुढे चौथा मैदानाच्या बाहेर विकेटचा पतन. अझर जे काझी यांच्या वतीनं 100 रुपयाचा कॅश प्राइज आपण पाहतो या विकेटसाठी आणि अगोदर देखील एक विकेट घेतली होती साहिलने त्यासाठी देखील आपण पाहतो 100 रुपयाचा कॅश प्राइज. टीमची धावा संख्या 46 म्हणजे 46 होती आणि आपण पाहतोय इथून पुढे धावा तर काहीच आल्या नाही आहेत पहिल्या 3 बॉलमध्ये त्यामुळे 46 या आकड्यावरती टीमची धावा संख्या आपल्याला थांबताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज आता मात्र दाखल होताना पाहायला मिळतील. आदित्य मोरे दाखल होताना पाहायला मिळतील. चिंचवली गावाला बिलॉंग करणारे आदित्य मोरे दाखल झाले आहेत. थांबलेत. इथून पुढे आपण पाहतोय शेवटच्या 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ आपण पाहतोय. पहिली सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. 46 अनसने आतापर्यंत एकही धाव खर्च नाही केली आहे. याही वेळेला आपण पाहतोय नेमकं घडले तरी काय ते बघावं लागेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक विकेट. एकही धाव अद्यापर्यंत खर्च नाही केली अनस या गोलंदाजाने आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक आपण पाहतोय 5वा. आहेत षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल. यावेळेला समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. खेळाडूचे प्रयत्न पडतील कमी. बॉलने दिले 6 धावांची हमी बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6.
फटका सजवलाय रोहनच्या बॅटमधून तो आपल्याला पाहायला मिळाला 52. 52 या आकड्यावरती आपल्याला टीमची धावसंख्या पाहायला मिळते आणि आता मात्र शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल इथून पुढे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 52ला आपण पाहतोय 5 अद्यापपर्यंत परिस्थिती. शेवटचा बॉल पहिल्या पूर्वार्धाच्या इनिंग मधील आपण पाहतोय बाउंड ट्रॅक वरती आणस तर समोर रोहन दसाडे. शेवटचा बॉल तोही पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे खूप दूरवरती उतुंग भव्य षटकार. गलतीचे मिस्टेक झाली आहे ती म्हणजे जयबाबाने सोनाचीवाडी या टीमच्या वतीनं. जर तुम्ही रोहनला तुमच्या टीममध्ये घेताय तर 5व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी उतरताय, नाही होणार. ही चूक घडली खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन संपूर्ण टीम मॅनेजमेंटची. रोहन सारखा फलंदाज तुम्हाला आधी पाठवायला हवा होता. ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतो बॉलिंग करतो हे फार गरजेचं होतं, परंतु चूक घडली आहे आणि ते डीजे मास्तरने त्यांच्या गीतच्या माध्यमातून. वा बंटी, आज तर बंटी एकदम वाहतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी टचमध्ये आल्यात. गलतीचे मिस्टेक घडली आहे परंतु टीमची धावसंख्या होती 5 मिनिटे जाऊन पोहोचली आहे 58 या आकड्यावरती. इथून पुढे जिंकण्यासाठी महत्व 59 धावसंख्येची गरज आहे. त्याआधी आपण टॉस देखील आपण कंप्लीट करणार आहोत आणि व्यासपीठावरती आलेले आमचे जे संपूर्ण जे मान्यवर आहेत त्यांचं देखील आम्ही सन्मान करणार आहोत. त्या सगळ्यांचं अधिक स्वागत. आणि इथून पुढे 59 धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने होईल त्याआधी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण जाणार आहोत आणि टॉस आपण करणार आहोत महत्वपूर्ण मॅचचा. आणि यस, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण येऊयात. चला, बोथ टीमचे कॅप्टन्स मी लक्ष वेधतो. येस, वेलकम शंतनू. काय खेळ त्यांचा राहिला होता काल संपूर्ण रात्रभरामध्ये. चला वडगर आयकॉन टॉस साठी पुढच्या 2 मिनिटात नाही तर पेनल्टी. हितेश कांदळेकर ओके डन आला. येस, भारत सरांनी माईक घेतला, कॅप्टन लगेच दाखल झाला. इथं मत AKM फोटोग्राफी शंतनू माडिक आपल्याला कॅप्टन पाहायला मिळतात आणि समोर जर पाहायला गेलं तर शौर्य चॅलेंजर्स वडगर सुजित उंटे आपल्याला पाहायला मिळतात टीमचे कॅप्टन. आणि संध्याताई एकमेव लेडी ओनर यांच्या शुभाताने आपण करणार आहोत या मॅचचा टॉस. पहा मॅचिंग मुवमेंट आणि OGPL कॉल कोणाचा असेल? सुजित यांचा कॉल. OGPL आपण पाहतोय कॉल दिला आणि मॅचिंग मुवमेंट आपल्याला येताना पाहायला मिळतात. सुजित आपण पाहतोय महत्वाची आता मात्र आपण पाहतोय. यस, शंतनू माफी असावी. शंतनूने आपण पाहतोय टॉस जिंकलाय. प्रथमतः डिसिजन काय असेल? फिल्डिंग करायचा डिसिजन आपल्याला पाहायला मिळतोय. आता तर महत्वाची मॅच आहे. काल परफॉर्मन्स चांगला राहिला होता परंतु ज्या वेळेला नवीन दिवस होतो तुम्हाला नव्याने पुन्हा एकदा सज्ज व्हावं लागतं. 5 षटकांची लढत आहे. काय प्लॅनिंग असेल या मॅचमध्ये? प्लॅनिंग तर असं काय ना, आम्ही कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. समोरचा संघ ज्याने कालच्या दिवसभरामध्ये एका मॅचमध्ये 101 धावा बनवलं गेलं होतं 5 ओव्हरमध्ये. तुमचा बॉलिंग अटॅक चांगला आहे, त्यांचा बॅटिंग अटॅक चांगला आहे. त्यामुळे काय सांगाल त्यांच्या बॅटिंग अटॅकबद्दल? त्यांची बॅटिंग लाईन खूप छान आहे. आम्ही कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. शेवटचा प्रश्न. प्रसाद मांजरे म्हटलं होतं की 6-7 वर्ष टीम घेतोय परंतु यश संपादन होत नव्हतं, परंतु यावर्षी शंतनू माडिकने ते करून दाखवलं. टीम ओनरसाठी सुपर 4 मध्ये घेऊन गेल्यात. तर आता फायनलची मॅचमध्ये जाण्याची किती उत्कंठ असेल आणि ती ट्रॉफी आपण पाहतोय क्रिस्टलची तिच्यावरती किती नजर असेल? खूप नजर आहेत यावरती. आम्ही ते फायनल मारण्याचा प्रयत्न करू. चला, खूप साऱ्या शुभेच्छा शंतनू तुला असणार आहेत. सुजितकडे आपण म्हणालो आहोत. सुजित आपण पाहतोय टॉस हरलायत. जर तुम्ही टॉस जिंकला तर तुमचा डिसिजन काय असता? टॉस जिंकलं तर आमची फिल्डिंगच असते, पण हारलो आता बघू. बॅटिंग करत असताना पाहतोय काल 101 धावा तर बनवल्या गेल्या परंतु ही सेमीफायनलची मॅच आहे. प्रेशर दबाव कुठेतरी असतो. प्रेशर तर आहेच, पण 100% द्यायचा प्रयत्न करू आम्ही. चला, खूप साऱ्या शुभेच्छा तुला देखील असणार आहेत. संध्याने विनंती करत आपण व्यासपीठावरती विराज म्हणवा. हिअर द न्यूज फ्रॉम द टॉस सेंटर. टीम AKM फोटोग्राफी वॉन द टॉस अँड दे डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. ती सेकंड सेमीफायनल आहे आणि आता सध्याच्या घडीला पहिली सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते. सेकंड हाफमध्ये जाणार आहोत. आवाज ऐकणार आहोत मॅन फ्रॉम कल्याण प्रथमेशजी ठाकूर सरांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच. चला, दोन्ही टीम आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्या लवकर. चला,
स्वागत आहे पुन्हा एकदा मंडळी तुम्हा सर्वांचं क्रिकेटच्या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये. गझल क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा क्रिकेटचा दैदिप्यमान थरार तुम्ही अनुभवत आहात. रायगडच्या खरं तर मातीमध्ये माणगाव तालुक्यामध्ये गोरेगाव या छोट्याशा गावामध्ये रंगलाय हा क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा. दर्जेदार स्पर्धा आपण क्रिकेटची अनुभवत आहात. याची देई याचा डोळा आणि क्रिकेटचा रंगलाय गोरेगावामध्ये हा अभूतपूर्व सोहळा. जबरदस्त लढत, 5 षटकांचा महामुकाबला, 59 धावांचं टार्गेट, पूर्वार्धामध्ये 58 बनल्या गेल्यात आणि 59चा इथे पाठलाग करायचा आहे या उत्तरार्धामध्ये. पहिला बॉल खोला टाकलाय, गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक पहिलं आणि गोलंदाज वैष्णवला तुम्ही पाहत आहात. साहिल आणि त्याच्या जोडीला अगदी आपण पाहिलं तर शौकत ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. वैष्णव ओव्हर द विकेटनं आडव्या बॅटनं फटका फसलाय. उंची भरपूर, लांबी नाहीये. समोर क्षेत्ररक्षक, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये कोणतीच चूक नाही. विकेटचं बदन, शून्यावरती पहिला धक्का. विकेटचं पतन झालेलं तुम्हाला पाहायला मिळतोय. शून्यावरती पहिला धक्का. सरपंच 11 या संघाला साहिलच्या स्वरूपामध्ये. चला, इतका वेळ नवीन बॅट्समन साठी लागतोय. फैजानला आपण पाहत आहोत, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पहिली ऑफिशियल वॉर्निंग आहे सरपंच 11ला. जर अशा प्रकारे हे चित्र पुन्हा आढळलं तर मात्र भारत शेठ गोरेगावकर यांनी सक्त ताकीद आम्हाला दिलेली आहे आणि आमच्याकडे पूर्णपणे हे अधिकार दिलेले आहेत की इथून पॅनल्टी तुम्हाला दिली जाऊ शकते. फैजान आहे तो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. क्रमांक 3चा फलंदाज आता दाखल झालाय. त्याचं कारण शून्यावरती लागणारा साहिलच्या स्वरूपातला हा पहिला धक्का. ओव्हर द विकेटनं आलाय आणि त्याने विकेट आणखीन एक मिळवली आहे. 1 ब्रिंग्स 2, एका पाठोपाठ दुसरी विकेट. वैष्णव मात्र मैदानाच्या आतमध्ये अफलातून गोलंदाजी करतोय. पहिला डॉट, नंतर विकेट आणि पुन्हा जसा मैदानाच्या आतमध्ये गेला फैजान, त्याला तंबूचा रस्ता त्याने दाखवलाय. आल्या पावली मैदानाच्या बाहेर धाडलंय. गोल्डन डकचा शिकार झालाय फैजान. यापूर्वी साहिल, आता फैजान. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज वैष्णव आलाय. स्वतःचं नाव खऱ्या अर्थानं या ओजीपीच्या स्पर्धेमध्ये सुनेरी अक्षरांनी जर आता नोंदवायचं असेल आणि आपल्या नावावरती जर का एखादा विशेष विक्रम मिळवून द्यायचा असेल तर त्याकरिता विकेट घ्यावी लागेल. नितेश दादा तलोटकरांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे आणि या बॉलवरती मात्र जर कधी विकेट मिळवली तर 500 रुपयांचं पारितोषिक नितेश दादांकडून नक्की त्या गोलंदाजाला दिलं जाईल. अगदी आपण पाहतात सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत या स्पर्धेतील दमदार विकेट हॅट्रिक आपल्या नावावरती संपादित करू शकेल का वैष्णव. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. क्रमांक 4 उसामा आला, आडव्या बॅटनं केलाय प्रहार. ताबडतोड उत्तर, 2 विकेटचं प्रत्युत्तर दिलंय आणि या बॉलला हवाई यात्रेवरती पाठवलंय. षटकार. षटकार आलाय सरपंच 11 साठी. या अधिकृत 6 धावा धावपटलावरती जोडल्या जातील. 59चा पाठलाग करायचा लक्ष तितकं मोठं नाहीये, पण ज्या प्रकारची गोलंदाजी वैष्णव करतोय आता मात्र याच इंटेंटनं बॅटिंग देखील पुढे करावी लागेल. बॉलची मागणी केली आहे का?
सलगच्या 3 षटकारांसाठी मोहीम रहाटोलकर यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. पहिला आलाय, 2 चेंडू शिल्लक आहेत. वैष्णवच्या या षटकातील ओव्हर नंबर 1 मेंडेटरी पॉवर प्लेचं हे षटक आहे. ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा प्रहार दर्जेदार केलाय आणि बॉलला ओमसाई ग्राफिक स्टँड मध्ये पाठवलाय. पहिल्या टप्प्यावरती OGPL ब्रँडेड चौकार. येस, जर याच प्रकारची गोलंदाजी करायची तर तुम्हाला वाडिश लॉंगन आणि मिडविकेट ठेवायला काय हरकत आहे, किंवा एक खेळाडू मिडविकेट आणि दुसरा स्क्वेरिश मिडविकेट मध्ये ठेवायला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मिडविकेट या प्रकारची गोलंदाजी करायची तर तुम्हाला याच पोझिशन वरती फिल्डिंग लावावी लागेल. 10 धावा झाल्यात, 1 चौकार आणि 1 षटकार फक्त. पहिल्या 3 मध्ये कोणती धाव नव्हती. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट फार महत्वाचं मी नेहमी सांगतो. बॅटर असू द्या, बॉलर असू द्या, किंवा कोणताही एखादा खेळाडू असू द्या, जो जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरताय, कॅल्क्युलेशन तुमच्या मनामध्ये सुरू असणं फार गरजेचं आहे. किती आल्यात, किती करायच्यात. यावेळेस देखील सेम शॉट एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न थोडा दूर होता, हॅमट केला गेलाय. समोर क्षेत्ररक्षक कव्हरला केवळ 1 धाव इथे प्राप्त केली जाते. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय संपन्न. उसामाला स्ट्राईक आपल्याकडे ठेवायची आहे आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 11-2 सरपंच 11. अमदान मनियार यांच्या माध्यमातून देखील सलगच्या 3 षटकारांसाठी 1000. पहिल्या ओव्हरचा खेळ संपन्न झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 11-2. पारड शेठ गोरेगावकर यांनी आम्हाला आताच नुकतीच स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली आहे. प्रत्येक ओव्हर नंतर जर पुन्हा मीटिंग घेताना खेळाडू आढळले तर मात्र कारवाई घेतली जाईल, कारवाई केली जाईल. कारण एका ओव्हरसाठी तब्बल जवळपास 6 मिनिटांचा वेळ इथे खर्च झालाय. 5 षटकांचा सामना आहे. 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटांचा वेळ दिला गेलाय. त्या दिलेल्या वेळामध्ये तुम्हाला आपले निर्धारित षटक पूर्ण करणं हे अनिवार्य आहे, गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरनंतर 11, 2 गडी बाद. सरपंच 11, 24 बॉल 48 गरज आहे. 12ची सरासरी प्रति षटकामागे राखायची. इथून गोलंदाज तयार. गोलंदाजी माग होती फार मोठा रनअप. रोहन पहिलाच बॉल अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे. विकेट मिळाली आहे. बॅटला चुंबन करत असताना बॉल थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चौकार, षटकार ज्याच्या बॅटमधून आला तो बॅटर उसामा येतोय तंबूच्या आश्रयाला. बिल्कुल यस, जश्न तो मनाएंगे जय भवानी सोन्याची वाडी के सभी खिलाड़ी, क्योंकि ओसामा के जो विकेट मिली आहे, मोठी विकेट मिळाली आहे या मॅच मधली. ज्या फलंदाजानं आक्रमक धोरण उराशी बाळगत असताना अटॅकिंग इंटेंटनं कडक प्रहार करायला सुरुवात केली होती, त्याला मात्र तंबूचा रस्ता दाखवण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज रोहन. नवीन बॅटर फरदीन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खुल्याकडचं क्रिकेट जर तुम्ही पाहत असाल तर जिसके नाम पे होता हर दिन वही फरदीन काझी, हा तुम्ही सातत्याने पाहिला असेल ऑल इंडिया ओपन गटामध्ये. पण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये फरदीन दाखल होतोय. गोरेगावला बिलॉंग करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये झाला दाखल. रोहन ओव्हर द विकेटला ड्राईव्ह केलाय. फटका अतिशय दर्जेदार. तुम्ही पाहता डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला बॉल. सिंगल मध्ये समाधान मानावं लागतंय. एकाहून अतिरिक्त काही मिळणार नाहीये. सिंगल धावफलक पुढे आता टोटल 12 या आकड्यावरती. सरपंच 11 ला आता कॅल्क्युलेटिव्ह इंटेंटनं कॅल्क्युलेटिव्ह अप्रोचनं क्रिकेट खेळायचंय. या ओव्हरमध्ये किती यायला हव्यात, पुढच्या ओव्हरमध्ये किती बनवायच्यात, चौथ्या ओव्हरमध्ये किती करायच्यात, शेवटच्या बॉलरला आपल्याला किती धावा ठेवायच्यात, या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन मनामध्ये सुरू ठेवावं लागेल. पहिल्या 2 मध्ये किती बनल्यात, आता पुढच्या 4 मध्ये किती करायच्यात हे देखील लक्षात घ्यावं लागेल. रोहन गोलंदाजी मार्कमध्ये शेखावतसाठी, शौकतसाठी माफ करा. यावेळेस बॅकफुटला गेलाय, पॉवर जनरेट केली आहे आणि पॉवर पॅक उडवलाय. आता मात्र हा चेंडू देखील आकाशाला गवसणी घालणारा आणखीन एक दर्जेदार षटकार.
येस, जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. नावो सूरत देखता है, नावो मुहूर्त देखता है. शौकत नाम है भाई इस बल्लेबाज का, वो बस अपनी टीम की जरूरत देखता है. त्यानं पाहिलं संघाला गरज आहे मोठ्या फटक्याची आणि तदनंतर रोहनच्या विरोधामध्ये शौकतच्या बॅटमधून आलेला षटकार ओव्हर द विकेट ना पुन्हा एकदा बार बार लगातार अब की बार दूसरी बार जाइए और ढूंढ के लाइए. सांगितलंय सर्वांना, आता शोधून आणा. जबरदस्त हिट, सिक्सर. ऍक्शन रिप्ले बघा. उजवा पाय वाकवला आणि तदनंतर बॉलला पाठवला हवाई यात्रेवरती. सलगचा दुसरा षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. 1000 मध्ये पारितोषिक आहे तिसऱ्या षटकारासाठी. आता रोहनच्या विरोधामध्ये तिसरा येईल का पाहायचं आहे. नाही, यावेळेस अलॉंग दी कार्पेट हा स्ट्रोक. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. मिड विकेट मध्ये केवळ एक धाव इथे प्राप्त केली जाईल. सिंगल धावसंख्या पुढे टोटल 25. 25च्या आकड्यावरती धावफलक स्टील 1 to go. चांगली धावसंख्या एकवटली. खरीतर या षटकामध्ये 2 षटकार, 2 सिंगल आणि 1 विकेट तुम्हाला पाहायला मिळते. सुरुवात तर दर्जेदार केली होती रोहननं, पण जसा स्ट्राईक वरती शौकत आला त्यानं केलं आक्रमण. शेवटचा बॉल रोहन ओव्हर द विकेट. फटका फसतोय की काय, नाही. क्षेत्ररक्षक थोडे दूर आहेत. आता बॉल स्वीपर कव्हर मधून पॉइंटच्या दिशेने डायव्हर्ट होतोय. 2 धावा सहजरित्या ते प्राप्त केल्या जात आहेत. गुड रनिंग, ऍब्सोल्युटली गुड रनिंग बिटवीन द विकेट. ओव्हरची झाले समाप्ती. या ओव्हरमध्ये 16 आल्या. थोडंसं महागडे षटक, ज्यामध्ये 1 विकेट देखील सामील होती. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर सरपंच 11 27ला 3. फिल्डिंग त्वरित लावा आपण, जास्त वेळ घेऊ नका ग्रुप मिटिंगला. ओव्हर नंबर 2 पूर्ण झाले. मागील ओव्हरमध्ये 16 आला. थोडं महागडं षटक राहिलं रोहनचं, ज्यामध्ये 1 विकेट जरूर आली, पण त्या विकेटला नंतर महत्व राहिलं नाही, कारण शौकतनं केलं आक्रमण. 2 षटकार सलगचे रोहनच्या विरोधामध्ये आले. ओव्हर नंबर 3 आणि आता गोलंदाजी मार्कवरती तिसऱ्या षटकाची जबाबदारी गोलंदाज परशुरामनं स्वतःच्या हातामध्ये घेतलाय चेंडू आणि आता निघालाय गोलंदाजी मार्कवरती. तो अत्यंत टॅलेंटेड, गुणवंत खेळाडू आहे. क्षमता आहे, गुणवत्ता आहे, ठासून भरलेली त्यामध्ये. आणि आता मात्र अनुभवाचे बोल दाखवावे लागतील. दूर ठेवलाय, कदाचित विकेटच्या देखील बाहेर आहे की नाही हा प्रश्न विचारला होता फलंदाजाने पंचांना, पण वाईट बॉलचा इशारा पंच करतात. रिव्ह्यूची मागणी. बॅटर शफल झालाय असं सांगतात गोलंदाज. चेक केले जाईल आता कंट्रोल रूम मध्ये. तिसरे पंच आम्हाला जोडले जातील आणि आता टेक्निकल एक्सपर्ट आमचे नदीम हे संपूर्ण चित्र आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनमध्ये दाखवलं आणि आता पाहणी केली जाईल एक्झॅक्टली काय घडलं या गोष्टीची. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी. चेंडू ग्राह्य धरला जाईल. येस, तिसऱ्या पंचांचा निर्णय. आणि कारण बॅटर देखील आपण पाहिले तर शफल झाला, ऑफस्टम्पच्या बाहेर आला आणि तदनंतर मात्र हा लीगल बॉल असणार आहे. यावेळेस मात्र अपील मोठी. परशुरामने केलंय सेलिब्रेशन. मोठा मासा गळा लागलाय. या मॅचची सर्वात मोठी विकेट. 2 षटकात टोकणारा फलंदाज शौकत मैदानाच्या बाहेर.
कभी बाजी इधर तो कभी उधर. डाव सातत्याने बदलताना तुम्हाला पाहायला मिळतोय. इथून तिथे तिथून इथे सामना सातत्याने अगदी बदलताना तुम्हाला पाहायला मिळतोय. तीच तर खरी खासियत आहे या स्पर्धेची. मोठमोठे उलटफेर आणि उलाढाल तुम्हाला सातत्याने खरं तर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. 12ची सरासरी राखायची आहे आणि 11.5 सरासरी मेंटेन ठेवली आहे. कठीण नाहीये. 16 मध्ये 32 समीकरण काही कठीण नाहीये. 2 ते 3 मोठे फटके काम तमाम, पण परशुराम मात्र ते करू देत नाहीये सध्याच्या घडीला. राऊंड विकेटने दूर ठेवलाय. चांगला बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती समाप्ती. जय भवानी सोन्याची वाडीला विजयाचं स्वप्न दाखवतोय परशुराम. पूर्ण देखील करू इच्छितो, पण त्यासाठी त्याला थोडी मेहनत घ्यावी लागेल. येणाऱ्या 3 बॉलवरती त्याच अटॅकिंग इंटेंटनं, चांगल्या टेम्परामेंटनं आणि तदनंतर योग्य टप्प्यावरती अचूक गोलंदाजी त्याला करावी लागेल. उजादाच्या फलंदाजीसाठी निघाला पुढे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅटची मोठी कडा लागली आहे. शॉर्ट मध्ये बॉल अडवलंय. एका धावेवरती इथे समाधान मानावं लागतंय. धावसंख्या सिंगलने थांबा. येस, धाव नाहीये, कोणती धाव नाहीये. बॅटर खरं तर रिटर्न आला होता. असं वाटतं एका क्षणासाठी की धाव पूर्ण झाली की काय, पण नाही, तिथे कोणती धाव मिळणार नाही. ऍक्शन रिप्ले या बॉल नंतर आपण पाहूया. येस, दाखवला गेला मॅजिक मोमेंटच्या माध्यमातून. बघा पुढे आले होते बॅटर भरपूर जवळपास आणि तदनंतर पुन्हा माघारी गेले. कॉल दिला होता धावेचा. नॉन स्ट्रायकर यांच्या बॅटरी सांगितलं नाही, इथे विकेट धोक्यात असू शकते. ओहो, व्हॉट कॅच, रनिंग अँड ॲब्सोल्युटली स्टनिंग, अनबिलिव्हेबल. धावत असताना वेगानं आज सुंदर जे टिपलाय आणि धाव यापूर्वी घेतली नव्हती ती अंगलठी आली. आता विकेट सोडावी लागते. शाहीबाज बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट विकेट आणि विकेटचं बदल होताना सातत्याने तुम्हाला पाहायला मिळतंय. या ओव्हरमध्ये गोलंदाज परशुरामनं अगदी समोरील संघाला आपल्या जाळ्यामध्ये फसवलंय, थांबवलंय, रोखून धरलंय. धावसंख्या खुंटली, थांबली. धावसंख्येवरती आता पूर्ण विराम लागतोय. मागील 5 बॉलमध्ये कोणती धाव खर्च न करता 2 विकेट आपल्या खात्यामध्ये. मेडन षटक हाताळण्यासाठी तयार परशुराम. गोलंदाजी मार्क वरती. सब मुमकिन है बस मन में, जीत होनी चाहिए जीत की. राउंडी विकेट, क्या बात है, व्हाट अमेझिंग बॉलिंग. परशुराम एकदा बॉल हातात घ्या आणि वर दाखवा. कॅमेरामॅन एकदा परशुरामला कव्हर करायचंय, बॉल दाखवायचा प्रेक्षकांना. आणि परशुरामची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या एकदा वाजवायच्यात. क्या बात है, आउटस्टँडिंग बॉलिंग परफॉर्मन्स. इतिहास नोंदवला या स्पर्धेमध्ये. असा गोलंदाजाने मेडन षटक हातात असताना 2 विकेट संपादित केले. परशुराम बॉल एकदा हातात घ्या आणि दाखवा कॅमेऱ्यामध्ये. येस, आणि परशुरामने देखील चेंडू हातात घेऊन प्रेक्षकांना दाखवला आणि तिकडे त्याने सांगितलंय मोठमोठे गार केले गंमत मध्ये. 3 ओव्हर नंतर 27 ला 5. क्या बात आहे परशुराम. अगदी सगळ्या फलंदाजांना त्याने सांगितलं की मोठमोठे गार केले गंमत मध्ये. 2 विकेट, कोणती धाव खर्च नाही. मेडन षटक हाताळण्याचा कारनामा करणारा, इतिहास नोंदवणारा, OJPLच्या स्पर्धेमध्ये सुवर्ण अक्षराने आपलं नाव कोरणारा गोलंदाज म्हणजे परशुराम. कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. आता मात्र 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी आता गरज असेल या मॅच मध्ये 32 खरं तर संध्याताईंच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. ज्या प्रकारे आज मुंबई इंडियन्सची मॅच देखील आहे, ज्या प्रकारे मुंबई इंडियन्स संघासाठी आपण पाहिलं तर लेडी ओनर तुम्हाला नेहमी पाहायला मिळतात, नीता अंबानी. त्याच प्रकारे अगदी आपण पाहिलं तर आपल्या संपूर्ण परिसरातील एकमेव लेडी ओनर तुम्हाला पाहायला मिळतात. संध्याताईंचं देखील आपण स्वागत करूया स्पर्धेच्या वतीनं, कारण अगदी ग्राउंड पर्यंत आपल्या सर्व खेळाडूंपर्यंत त्या पोहोचल्या होत्या. आणि ज्या प्रकारे अगदी आपण पाहिलं तर T20 IPL जेव्हा तुम्ही पाहतात तिथे देखील लेडी ओनर ज्या तुम्ही पाहत असतात त्या देखील अगदी आपल्या संघापर्यंत नेहमी पोहोचत असतात. आणि त्याच प्रकारची भरीव कामगिरी इथे संध्याताई आपल्याला स्पर्धेमध्ये OJPLच्या माध्यमातून करताना पाहायला मिळतील. चांगला बॉल येतोय, अतिशय जबरदस्त गोलंदाजी आणि 1 फॉर दी ओव्हरचा कॉल.
पंचांनी दिलेला आहे. परशुराम या गोष्टीची नोंद घ्या गोलंदाजाला. 1 फॉर दी ओव्हर. फर्स्ट बाउन्सचा इशारा पंचांचा आलेला आहे. 10 चेंडू आणि विजयासाठी मात्र 30 धावांची गरज आहे. परशुरामच्या त्या मेडन षटकासाठी संध्याताई ज्या ओनर आहे त्या टीमच्या त्यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक देखील आलेलं आहे. यापूर्वी राजनं हा कारनामा केला आणि तदनंतर परशुरामनं देखील हा कारनामा करून दाखवलाय. जबरदस्त गोलंदाजांचा बोलबाला या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. तितकीच फलंदाजी देखील दादागिरी करण्याचा प्रयत्न जरूर केला स्पर्धेमध्ये. 9 चेंडू आणि 29ची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. सामना कधी पलटू शकतो. 2 फटक्यांचा तर सामना आहे, पण इथून मात्र ते 2 फटके येण्यासाठी देखील किती मोठा संघर्ष आहे हे गोलंदाज सांगतात फलंदाजांना. सहजासहजी तुम्हाला काही मिळणार नाही. इथे तुम्हाला मेहनत करावी लागेल आणि संघर्ष करावा लागेल. ज्या प्रकारे आम्ही तुम्हाला धावा बनवण्यासाठी रोखतोय ना, त्या प्रकारे तुम्हाला इथे मात्र आता संघर्ष धाबा बनवण्यासाठी देखील करावं लागेल. ड्राईव्ह केला अलॉंग दी कार्पेट. बॉल झाला मागे. वाईडिश लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक होते. केवळ एक धाव. सिंगल डबलने काम चालल्याने स्क्रीनवरती तुम्ही पाहतात. खऱ्या अर्थानं जय भवानी सोन्याची वाडी या संघाच्या पुरस्कर्त्या तुम्ही पाहतात. लेडी ओनर आपल्या संपूर्ण परिसरातील एकमेव महिला खरं तर पुरस्कर्त्या आहेत आणि त्यांना स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. तुम्ही पाहतात संध्याताईंना ज्या या टीमच्या खरं तर पुरस्कर्त्या आहेत. संघ मालकीन. 8 चेंडू आणि विजयासाठी आता 28 धावांची गरज आहे. सामना संपलेला नाहीये. ठान लो तो हार और मान लो तो जीत. ये क्रिकेट का खेल अक्सर हमें सिखाता है. जो मनानं हरतो तो कधी पुन्हा मैदानामध्ये जिंकत नाही. ज्याला पडण्याची भीती आहे तो कधी आकाशात उडू शकत नाही. ज्याला डुबण्याची भीती आहे तो कधी पाण्यात पोहू शकत नाही. त्यासाठी मेहनत आणि हिम्मत करावी लागते. यावेळेस गोलंदाजाने हिम्मत दाखवली. विकेट मिळवली आहे. धक्का नंबर 6 लागलाय 31 वरती सरपंच 11 ला. विकेट्स पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. धक्का नंबर 6 लागलाय. 7 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची गरज आहे. गोलंदाज वैष्णवला तुम्ही पाहता सेकंड स्पेल मध्ये आलाय. फर्स्ट स्पेल मध्ये अगदी आपण पाहिलं तर ज्याने जरूर 11 धावा खर्च केल्या, पण तदनंतर 2 विकेट सुरुवातीला त्याने मिळवले होते आणि त्या अनुषंगाने आता त्याला मात्र सेकंड स्पेल मध्ये इन्व्हाइट केलं आणि सेकंड स्पेल मध्ये देखील काय इम्प्रेसिव्ह बॉलिंग केली. 5 बॉल मध्ये मागील केवळ 4 धावा खर्च करत असताना 1 विकेट देखील आपल्या खात्यामध्ये त्याने जोडली आहे. वैष्णव वळतोय पुन्हा एकदा. मिसामिंग, पण क्षेत्ररक्षक भरपूर दूर आहेत. जजमेंट जमलं नाहीये आणि आता मात्र इथून बॉलला अडवून उचलतील फेकतील तत्पूर्वी केवळ दोन्ही फलंदाजांनी इथे एकच धाव मिळवली आहे. ओव्हरची झाली समाप्ती. 4 षटकांचा खेळ झालाय संपन्न. पाठलाग 59चा करायचा झाल्यात 32. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांची गरज आहे. 6-27. चला चला वेळेला थोडं महत्व द्या. शेवटचं आणि अंतिम षटक. 27 ची गरज आणि गोलंदाजी मागवती. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार झालाय. मिस टायमिंग. कोणी नाहीये जवळपास, कोणी नाहीये. चेंडून गिरकी घेतलीये. करायच्या 27. रनआउटची मिळेल विकेट. हो नक्की. फलंदाज होईल बाद. धावचीच्या स्वरूपात आणखीन एका फलंदाजाला माघारी धाडलंय. 5 चेंडू आणि 26 ची गरज.
तर चला आता मात्र उर्वरित 5 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आणि विजयासाठी आता 26 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. पूर्णपणे जय भवानी सोन्याची वाडी संघाने मॅच वरती आपली पकड मजबूत बनवण्याचा जो प्रयत्न चालवला होता तो आता जणू काही यशस्वी ठरतोय. बॅटर श्रवण आलाय. सुफियान आणि श्रवणला तुम्ही पाहत आहात समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि तदनंतर मात्र ज्या पावली मैदानामध्ये फलंदाज झाले त्या पावली माघारी देखील यावं लागतंय. एका पाठोपाठ एक विकेट. बॅटर आउट. आठ गडी बाद 33. 4 चेंडू आणि आता 26ची गरज आहे. 4 षटकार जरी आले तर मग तरी देखील इथून धावसंख्या बनणं भरपूर कठीण आहे. यावेळेस फटका चांगला आहे. लेट पण थेट बॉल हवाई यात्रेवरती. षटकार. क्या बात आहे. आता येणारे शेवटचे 3 चेंडू आणि विजयासाठी मात्र आता 20 धावांची गरज असणार आहे. 3 चेंडूंमध्ये पुढच्या 3 षटकार जरी आले तन्मय तरी देखील हा सामना खऱ्या अर्थानं पूर्णपणे गोलंदाजी करत असताना जय भवानी सोन्याची वाडी संघाच्या बाजूनं झुकताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कारण चेसिंग पूर्ण तुम्हाला करावीच लागेल. हो कुठे लपून ठेवला होता हा खेळाडू तुम्ही. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार की चौकार पंच पाहत आहेत. 4 की 6. काय घडतंय एक्झॅक्टली तिकडे. येस बाउंड्री सेव्ह का चेक करायचंय का. ओके चला या. बाउंड्री सेव्ह आहे म्हणजे रनआउटची जर विकेट असेल तर येस बिलकुल फलंदाज बाद असणार आहे. बाउंड्री सेव्ह आहे म्हणजे रनआउटची जी विकेट ग्राह्य धरली जाईल जरूर. आणि आता शेवटची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. ऑल आउटचं संकट सरपंच 11 वरती आता आलेलं आहे. ऑल आउटच्या उंबरठ्यावरती इथे मात्र सरपंच 11 संघ पोहोचलाय. 9 गडी बाद 40. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि यावेळेस मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पण म्हटलं जातं ना की वेळ गेली सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला. येस वेळ गेल्याच्या नंतर हे फटके येत आहेत. सुरुवातीपासून हे फटके येणं गरजेचं होतं आणि आता मात्र जवळपास सामना हातातून निसटल्याच्या नंतर हे फटके येतात. त्यामुळे म्हटलं जातं ना वेळ गेली सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला. परशुराम चला प्लीज. बापरे बाहेरून यायला रस्ता नाहीये का. शेवटचा बॉल आहे. बाहेरून यायला रस्ता आहे ना प्लीज. उगाच स्पर्धेला गालबोट लागेल असं काही करू नका.
औपचारिकता झाले, पूर्ण सामना संपलाय. मॅच फिनिश आणि जय भवानी सोन्याची वाडी संघानं जिंकला सामना. वेल प्लेड बॉईज, अभिनंदन. महत्वपूर्ण मॅच मध्ये जबरदस्त प्रदर्शन आणि ते मात्र 14 धावांनी मोठा विजय. जय भवानी सोन्याची वाडी या संघाचा आपण पाहतोय मैदानात. क्या बात आहे. क्या बात आहे. थँक्यू डीजे. काय तर चला सामनावीरेकडे आपण वळणार आहोत. मॅन ऑफ द मॅच